नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या आडपाया या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच नम्र विनंती, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित आडपाया. नामाची लेक हौसा. हौसाची सगळी हौस नामानं पूर्ण केली. मेवण्याच्या पोराला म्हणजे हौसाला तिच्या मामाच्या पोराला दिली. हौसा रूपानं गुणानं नंबर 1. उंचीपुरी, नेटका बांधा, कुणाच्याही नजरेत भरेल अशी देखणी. हौसाच्या लग्नात 1,00,000-2,00,000 नामानं खर्च केलं, कुठलं म्हणून बाकी ठेवलं नाही. हौसीचं लग्न जोरात झालं. नवरा बायकोची वावर जत्रा झाली, सत्यनारायण झाला, सोळकं झालं, नव्या नवरीचं कोड कौतुक झालं. सासरनं माहेरला, माहेरनं सासरला, घोंगराच्या चांगाळ्या लावलेल्या बैलगाडीतनं हौसाचं येणं जाणं सुरू झालं. आखाड पागोळीला नवरा बायकोनं तोंड बघुनी म्हणतात, म्हणून श्रावण पाटीला दाडायचं ठरलं. हौसा आपल्या बालपणीच्या मैत्रिणींबरोबर झिम्मा फुगडी, झोका खेळायची. नागपंचमी झाली. 4 दिवसानं हौसाला न्यायला मुराळी आला. मुराळ्यानं बैलगाडी सोडली, बैलांना पाणी दाखवलं. इळीनं कडब्याच्या 4 पेंड्या करा करा कापल्या, बैला पुढं टाकल्या. शिदोरीचा दोरडा घरात नेला, हातपाय धुतलं, चापकाची तुताटी भिताडाला अडकिवली. नामानं तांब्या भरून दिला. चूळ भरून अर्धा तांब्या पाणी पिला. मुराळी निवांत आळकट पाळकट घालून घोंगड्यावर बसला. दिलेला चहा फुर्र फुर्र करून प्याला. नामानं ओळखलं होतं. बैलगाडी आली, शिदोरी आली म्हणजे हौसाला सासरला दाडावं लागणार. शेवटी पोरगी म्हणजे परधन, ज्याचं त्याच्याकडं असलं म्हणजे बरं. पाहुणं, आज राहावा, उद्या जावा. नामानं सांगून बघितलं, पण मुराळी म्हणाला, अव थांबून कसं चालल? अण्णा तिकडं वाट बघत्यात आणि भवाळी कुठं लांब आहे. 1-2 तासात हरण्या पाखराची जोडी भवाळीला घेऊन जाती बघा. हो, बैलाला बी दावणीची वड असती, जात्यात वडीनं लवकर. वहिनीबाईचं लवकर ओरखा म्हणाव. हनुमाला मुराळ्याचा मानपान दिला. 4 चौघींनी शिदोरी तयार केली. शिदोरीच्या बुटीत काळा कोळसा, 4 तांबड्या मिरच्या घातल्या. कुणा आल्या गेल्याची, वसाड पडलेल्याची नजर लागू नये म्हणून एवढा आटापेटा गंगाबाईनं केला. भावाच्या घरी हौशीला दिल्यानं गंगाबाईचं मन भरून यायचं. भावाघरची वाट चालू झाली म्हणायची. बहीण भावाच्या नात्याला दुसरं नातं मिळालं म्हणायची. इन इवाय झाली. गंगाबाईची भावजय लग्नातच ठमकरून होती. तिच्या मनात नव्हतं हौसाला सूर म्हणून घरात आणायची. तिला वाटायचं सुबाने शिकलेलं आहे, त्याला तिच्या भावाची सारजी करावी. सारजी आली तर म्हातारपणात आपली सोय होईल. पण सुबानाला चकण्या डोळ्याची सारजी पसंत नव्हती. चकण्या डोळ्याची सारजी चकणं डोळं करून सगळ्याला चकवल. मामाच्या सारजीपेक्षा आत्याची हौशी देखणी आहे. शिवाय बाबा म्हणतोय, सून केली तर बाची सून करायची, बहिणीची वाट चालू ठेवायची. जालू नीलूच्या भांडणात जालू अण्णा जिंकलं. नीलाबाईला पड खायला लागली. हौसा सुबानेची झाली. हौशीला लग्नापूर्वीचं रामायण आठवलं. चांगाळ्याची बैलगाडी भवाळीच्या दिशेनं दोडक्या चालीनं दौडत होती. हौसाची नजर माहेरच्या वाटव होती. भवाळीच्या गावशिव्यावर तिच्यावरनं उतरून 2 लिंब, शिदोरीतलं 2 दामटं टाकलं. झांझड पाडायच्या टायमाला बैलगाडी जालू अण्णाच्या अंगणात आली. हौसा गाडीतनं उतरली. म्हातारे आजीनं हौसावरनं भाकरीचा तुकडा वावाळून टाकला. तांब्यातलं पाणी वतलं. सांज वागताला घरची लक्ष्मी घरात आली. इतर बारक्या पोरांनी वहिनी आली, वहिनी आली करत तिच्या अवती भोवती पिंगा घालायला सुरुवात केली.
सुभाण्या कान्या नजरेनं हौशीकडे बघत होता तर हौशी चोर नजरेनं सुभाण्याला न्याळत होती. नीलाबाई मामी पण आता हौशीची सासू झालेली. सासूच्या जरबी नजरेनं ती दात वट खात होती. माझी भाची सारजीऐवजी यांची भाची हौशी घरात सून म्हणून आली. माझी स्वप्न बंगली याची नायपुरती जिरवली. हौशीच्या जिपरीला कांदा बांधून नाही फिरवली तर मी नावाची नीली आणि संसाराची माझ्याच कमराला किल्ली. नीली मनातल्या मनात दात ओठ खात बसली. म्हातारे आजीनं फरमावलं, सवाष्णा आया बाया बोलवा, शिदोरी वाटा. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. शिदोरी सोडली, आयाबायांना वाटली. बायका आल्या पावली घरी गेल्या. रात्रीची जेवणं झाली. जी ती आपापल्या खोल्यामध्ये झोपाय गेली. नव्या नवेलीची नव्या पात्रेची खोली. हौशी पालगाव जाऊन पडली तशी सासूनं डारकाळी फोडली. हौशे आतनं कडी लावून घे. अव पण हे सोबाण्या पडन पडवीला, तुला काय गाडवीला. आमच्या टायमाला 2-2 लेकरं होईपर्यंत तोंड वळख होत नव्हती आणि 2 दिवसात नवऱ्याची वाढ बघती. काय म्हणविला, चल खोलीचं दार बंद कर, आतनं कडी लाव, नाही तर सासू अशी म्हणली म्हणून नवऱ्याच्या कानाला काडी लावशीन. आता हौशीचा इलाजच नव्हता. तिने कडी लावली. डोळ्याच्या काडानं वाढ धरली. मामी आपली, सासू आपली, पण आज का तापली. हौशी सुबाण्या वाचून तळमळत राहिली. आईच्या खकुऱ्यानं सुबाण्या पडवीत उलता पालता वत राहिला. मुसक्या घातलेल्या बाईलागत सुबाण्या पडवीतली किलचानं मोजत बसला. खोरड्यातलं कोंबडं आज आरवलं नाही. नीलीच्या डाफरण्यानं काल लंगडं कुत्रं जागचं हल्लं नाही. हौशीची तगमग सुबाण्याला उमजली नाही. सासू पुढं हौशीचा इलाजच नव्हता. तोंड दाबून बुक्क्याचा मार. हौशीला वाटायचं नवरा असून उपयोग काय, पत्र्याच्या खोली चिरायचं धाडच नाही. मामंजी जवळ बोलता येत नाही. मामी पुढं मामा मांजरागत आहे, कुणाला सांगून उपयोग काय. आपलं येडं गोमाडं आहे, त्याला माझी तडफड कळत नाही. नजराला नजर लावून बघत बी नाही. हौसा मनातल्या मनात काय बाई विचार करायची. सासू किती दिवस सुबाण्याला खोट्याला बांधून ठेवल. बैल असला तर खोट्याला पीळ घालून दावं तोडतंय आणि मागं पळत सुटते. उंडारलेल्या खोंडाला मग कोण धरते, चांगलं चौखर उधळते. वैशाख वनव्यानंतर येणाऱ्या श्रावण साऱ्याची वाट बघते, पण आता मात्र आईपुढं गुडगं टेकते. वापसा आल्यावर पेरणी होईन, आगास होईन नाही तर मागासही होईन. घात वाफावर पेरलं का उगवलच की. सरावणी आमुष्याला बैल पोळा होईन, गाय बैलाला पुरणपोळीचा घास मिळन का. आमुष्या झाल्यावर नीलाबाईनं धुपानं धरलं. कारभारी जालवानाला तडा तडा बोलायला लागली. बादची केली आणि हाऊस फेटली. तुम्ही तिच्या गोऱ्या रांगाला बोललाय, तिला काय स्वयंपाक पाणी येतंय का. हा, चहा केला तर फळक पाणी, भाकऱ्या करपवती, चपात्या हिरव्या ठेवती, आमटी आळणी करती आणि दिवसातनं 4 वेळा तिरपा भांग पाडती. भाची हाय म्हणती मामाची, मी म्हणते असली सून काय कामाची. अहो मामा का टामा, असली सून नांदवण्यापर्यास हिला हिरव बावर दाखवा की, नाही तर कायमची धाडा माहेरला. सुबानी आणि माझी भाची सारजी आहे ना, तिचा लावाच वाडा. जालवांना म्हणायचा, अगं तू काय येडी आहे का, खुळी आहे ग नीला. अगं सुनाचं पोरवं आहे. हा, हळूहळू जमल की तिला स्वयंपाकाचं. थोडं समजून उमजून सांगाव की. तुझे काय आणि माझे काय, शेवटी सून आहे ती आपली. असं येडं वांगाळ बोलू नाही. आणि चांडळणी तिला हिर बारव दाव म्हणती वे, कुठं ग फेडती पाप हे. ती परकी नाही आहे, माझ्या बहिणीची लेक आहे. पुन्हा असं बोलले ना तर पायताना हानन. काय बाई आहे का हाडळे.
कावळ्या मानाच्या हौसाला काय वाटेल याचा तरी विचार कर की, का आपली उचलली जीभ लावली टाळ्याला आणि घेतली गाठी निघाली बाळ्याच्या बाजाराला. त्यांच्यात लुडबुड करू न ग, लेकाला सुनला उन बोलू न ग, एवढ्या तेवढ्यावरनं घालून पाडून बोलायचं नाही. सकाळ संध्याकाळ तुझं ते तुंतुन वाजवायचं नाही. हौसाच्या डोळ्याला टिपं लागली. पदरानं डोळं पुसलं. मामंजीनं मामीला डाफरलं. हौशीला बरं वाटलं, पण मामी नागिनीवानी डुख धरून बसलेली. नीलाबाई कुठली संधी सोडायचीच नाही. ती सुबाण्याला घरी रेंगाळूच द्यायची नाही. सुबाण्याला रातीला मळा राखणीला पाठवून द्यायची. सुबाण्या राती अपराती येईन, पत्रेच्या खोलीत शिरल म्हणून पत्रेच्या खोलीला नीलाबाई उस देऊन डोपायची. हौशी सुबाण्या या 2 तारण्या जीवाची ताटातूट करायची. हौशीला वाटायचं घरातली गोष्ट बाहेर कशी सांगायची, सुनची कशी वाट लावायची. या विचाराच्या योजना सासू मनात आखत बसलेली. हौशीनं धुण्याची पाटी उचलली, माळ्याची वाट धरली. विहिरीव इंजिन चालू होतं. सुबाण्यानं उसाला पाणी लावलं होतं. सुबाण्या पाण्याच्या दांडात पाय सोडून बसला होता. अचानक हौशी आलेली बघून हाराकला. हौशीनं डोईवरची धुण्याची पाटी खाली ठेवली. इकडं तिकडं बघत कासुटा घातला आणि धुणं बाडवाय केली सुरुवात. आमान धापक्या सुबाण्या आला. हौशीच्या गोऱ्या मांड्या बघून चेकाळला. हौशी हक्काची बायको, पण घरात काय बोलता येत नाही. पण आता तर मळ्या दोघंचे. आपल्या नशिबात ऊसातच उसनते. पेरानं वाढलेल्या ऊसातला गोडवा काय न्यारच. सुबाण्या हौशीच्या आनंदाला पारावर उरला नाही. ऊसात हौशी मनमोरा सुबाण्याच्या भाऊ पाशात बेधुंद झाले. सरीत सरीत पळणारं पाणी सुबाण्या हौशीला सर्वांगात शिरशिरी आणत होतं. दुपार टळून गेली तरी हौशी कुठं दिसत नाही. धुण्याची पाटी दिसत नाही. नीलाबाईच्या तळपायाची आग गेली मस्तकात. नीलाबाईनं म्हाताऱ्या सासूला विचारलं, हौशी कुठं दिसली का? म्हातारीनं सांगितलं की मॅच म्हणले, हौशे तू काय आता नवी नवरी नाही राहिली, धुणं घेन मळ्यातनं धुणं धुवून ये, इंजिन चालू असन, आता धुणं झाल्यावर येईनच किती. म्हातारे सासूचं बोलणं ऐकल्यावर नीलाबाई दानानं माळ्याकडं पळत सुटली. इंजन चालू, पाटात पाणी चालू, धुण्याची पाटी तिथंच, हौशीच्या चपला तिथंच, इंजनाजवळ सुबाण्याची कापडं चपला तिथंच, हेच कुठं दिसना. हाका मारल्या तरी ऊन आहे का चून आहे? हाका मारून बेवाऊ म्हणत नाहीत. ऊसात असत्यान का? पण एवढ्या मोठ्या ऊसात शोधाव कुठं? मनातल्या मनात विचार करता करता नीलाबाईला वाटलं, हौशीनं रागाच्या भरात हिरीत जीव तर दिला नसन आणि सुबाण्या भिवून पळाला असन. आपणच बॉम्ब ठोकावी, सगळ्यांना बोंबलून सांगाव सुनीनी हिरीत जीव दिला. नीलाबाईनं मोठमोठ्यानं आरडायला वारडायला सुरुवात केली. सुननं आमच्या तोंडाला काळं फासलं, हिरीत उडी मारून जीव दिला. अगं सोन्यावानी जपलं तुला, काय अवदसा सुचली ग तुला. नीलाबाईच्या गैवर ऐकून रानं शिवारातली माणसं जमली. त्यांना ती सांगायला लागली, कधी नव्हतं आज धुणं घेऊन आली आणि धुण्याची पाटी हित, चपला हित. हौशी अगं काय कमी पडलं होतं ग तुला? हिरीत जीव देण्यापराच माहेरला जायचं. असलं इप्रीत कसं काय सुचलं तुला? काय म्हणत्यान वंश मला? तो माळ्याचा मारती बोलला, अहो नीला नानी, स्वतःवरनं स्वर्ग कशाला गाठताय? मनात वाईट वांगाळ आणण्या परत चांगलं चिंता की. जमलेली सगळी हिरीभोवती कोंडाळं करून बघत होती. कोणी म्हणत होतं बोराटीची फांजर फिरवा, कोणी म्हणत होतं ज्याला चांगला पावता येतोय त्यांनी हिरीत बुडी मारा, तळ शोधा. जो तो विहिरीच्या कट्ट्यावरनं विहिरीच्या बुडाकडं बघायचा आणि आपल्याला नाही जमायचं म्हणून मागं सारखायचा. समधी लोक हिरीवर तारंगणी लागलेली बघून हौशीनं धुण्याची पाटी उचलली,
चपला पायात सरकवल्या, उसाच्या पलीकडच्या तालीवरनं खाली पांदीत उतरली आणि घर गाठलं. सुबान्यानं चिच्याच्या झाडावरनं सगळं निहाळलं. मळ्यातनं आपल्या पाखरानं अलगद घर गाठलं. मारुती माळ्यानं बोराटीची फांजर काढावी म्हणून आजूबाजूला बघितलं तर धुण्याची पाटी नाही, धुणं नाही, हौसाच्या चपला पण नाही. अरे काय बोथटके झाले काय? एवढ्यात इथं होतं, गेलं कुठं? ओ नीला नानी, हौशीला हिरीने नाही गिळलं, बोताटकेनं जापटले. आमचं तर भाऊ हातपायच गाळ्याटलं. अवजी ती घराकडं पळत सुटली ना. सुबान्यानं सगळ्याचं बेधरलेलं चेहरं चिचवरनं बघितलं. नीलाबाईनं घरी जाऊन म्हाताऱ्या सासूपुढं डोकं आपटलं. म्हणली नको तवा तुम्हाला शानपण सुचलं, हौशीला माळ्यात धाडलं आणि असं घडलं. कसं घडलं हे देवाला माहिती. अहो सून माळ्यात नाही, माझं मन ताळ्यावर नाही, सुबान्या माळ्यात नाही, असली सून आपल्याला काही शोभत नाही. उन्हातानातनं हौशी माळ्यातनं घरी आली, धुणं पाणी करून दमली. म्हातारी म्हणली अगं हौशी तिच्या खोलीत आहे, तुला बॉम्बला काय झालं ग? तरनी बायको घरी, शोभाने जाते शेजारच्या घरी आणि निली सुनाच्या नावानं बोंब मारी. हौशे धुणं तिथं, चपला तिथं, मग तू होती कुठं ग? पण हौशी गप. सगळ्याच्या डोळ्यातलं काजळ काढावं तसं धुण्याची पाटी घेऊन आली वय ग तू. आम्हाला कोणाला दिसली कशी नाही? काय भानामती गेली काय? जादूटोना केला का बोथटकीने चिमितकार केला? सासू बोलती पण हौशी गप. म्हातारी सासू म्हणली हौशी गप राहती म्हणजे भर दुपारी बोथानं हौशीला जापाटल्याला दिसते. हौशी मनातल्या मनात म्हणत होती वय वय मला भूतानं झापाटलं, मला भूतानं झापाटलं. दुसऱ्या दिवसापासनं साऱ्या परिसरात एकच चर्चा, ती म्हणजे जालू अण्णाच्या मळ्यात चिचच्या झाडावर जबरी भूत आहे. भूत कुणाला दिसत नाही, पण भर दुपारी लागीर झाल्याशिवाय राहत नाही. जालू अण्णाच्या सुनाला भूतानं झापटलं. नीलाबाईच्या डोळ्यात एकत घडलं. तेव्हापासनं जालू अण्णाची सून गिम्म झालेली आहे. काही बोलत नाही, गप राहती, आदनाबदनं गालातल्या गालात हसती. आता दोन पडून राहील पण आवसपून वाला जोर धरण. भूत अंगात खेळायला लागलं ना का भाडा भाडा बोलायला लागल. कोणी म्हणायचा भूत माहेराकडचं असन तर कोणी म्हणायचा च्या बाहेरगावची भूत शिव वलांडून येत नाही ती. लांगडात तुकने बिडीचा झुरका हाणत म्हणला मला तर वाटतं हे जळक्या रामाचं भूत झालं असन. त्या रामेचं भूत आहे ना ते जालू अण्णाचा माळ राखत असन. आता कोणाला तिकडं फिरकू द्यायचं नाही. बिन लग्नाचा राम्या जळून मेला, त्याची इच्छा पुरी करायसाठी तरण्या ताट्या बाईला घोसळतं येते, गडी माणसाला हुलकवणी देते. यामुळं जालू अण्णाच्या माळ्याकडं कोणी कामाधामाला फिरकायला जायचं नाही. कोणी तिकडं फिरकायला राजी होईना ना. नीलाबाईच्या घायटाकुर्र चालना, हौशी काय बोलना आणि सुबान्या माळा काही सोडना. नीलाबाईच्या संगती मळ्याकडे यायला कोणी आय बाई धजना. नीलाबाईला काय करावं कळना म्हणून तिने बकुळाला विचारलं. म्हणली बकुळा अक्का तुमच्या अंगात देवी येते, तुमच्या देवीला कौल लावून बघा. आमच्या सुनाला लागीर झालंय का आणखीन काय झालंय? मालकाला सांगितलं तर मालक करत्या डोळं झाक. बादची झाली त्यांची आणि माझी झाली गोच्ची. बकुळानं सांगितलं मंगळवार, शुक्रवार, आयतवार कंच्या दिवशी जमल त्या दिवशी माझ्या देवी पुढं सुनाला घेऊन या. माझ्या देवी पुढं येताना 2 नारळ, 5 लिंब, देवीच्या वटीचं सामान आणि खैर कोंबडं झाजड पडायच्या टायमाला या. देवी होईन तुम्हाला प्रसन्न, सुनाला भुताटकीतनं मोकळं करून टाकन. भर दुपारी नाही तर मावळतीच्या टायमाला हौशी बाहेर जाऊन येती म्हणायची, परसदारानं तडक मळा गाठायची. माळ्यातल्या मालकाशी गुलुगुलू बोलायची. घरी न मिळणारा सहवास धान्याच्या संगतीत घ्यायची. सुबान्याला लाडात येऊन म्हणायची आत्याबाई म्हणत्यात हौशीला भूतानं झपाटले, भूत शाबूत ठेव.
आपण दोघं असंच भेटू, आत्याबाईची खोडच जिरवू, पुढच्या वर्षाला पाळणाच हलवू. आज तुम्ही गावात जावा, मी घरी नाही म्हणून सासू बोंब मारन. होईन सगळीकडं माझी शोधाशोध. मळ्याकडे शोधायला या, बाकीच्यांना पुढं घाला. तुम्ही ऊसाच्या तालीवरनं पांदीत जाऊन बसा. पाखऱ्या बैलाची चंगाळी पांदीतल्या लिंबाऱ्याला बांधून ठेवा. मी म्हणते तसं करा आणि आपलं इंगीत जाकरीत ठेवा. शुक्रवारचा दिवस. बकुळाकडं कौल लावायला जायचं, पण घरात हौशीच नाही. बकुळानं तर सांगितलं झांझड पडायच्या टायमाला या, पण हौशी कुठं आहे? शेजारी नाही, पाजारी नाही, गतकाळी गेली कुठं? कडूसं पडलं तरी बेठाव ठिकाणा नाही. गाव पालथा घातला, पण सून काय गावाना. सुबान्या घरी आला ना, आईला म्हणला, आई जेवायला वाढ. नीलाबाई सुबान्याला चवताळून म्हणली, अरे सुबान्या तुझ्या बायकोचं नाही, पत्त्या, तुला कसं काय वाटना? तू म्हणतोय जेवायला वाढ, याला त्याला आपलं वाढ. उगाचच बोलतंय माझं थोबाड. इकडं हौशीने इंजिनाच्या टाकीतलं डिझेल काढलं. 4-2 कापडाचं बोळं केलं, डिझेलनं वलं करून घेतलं. चिचच्या झाडावर आडव्या फांदीवर राहिली बसून. मळ्यात ऊस, कापूस, मका जिकडं तिकडं हिरवगार. काळोखी चढती रात, हौशी एकटीच अंधारात. हौशीची शोध मोहीम सुरू झाली. सुबान्याचं चुलतं मालतं, गावकी बावकीतली तरणी ताटी टोकार पोरं, नीलाबाई, जालू अण्णा, सुबान्या, गावचं पाटील, सगळ्यांनी बळी एकवटलं. एका हातात कंदील, एका हातात काठी, सगळ्यांची एकजूट. एका मागं एक हौशीला शोधायला निघालं. बांधाव बघ, तालीव बघ. कंदिलाचा उजेड 10 फुटापुढं पडत नव्हता. हौशी गायब होती. सगळी गडी तोंडात अवसान आणून बोलत होती, पण गडी मनातनं चरकलं होतं. बांधावरनं चालताना दामछाक होत होती. अंधाऱ्या राती येचू किरड्यावर पाय पडू नये म्हणून स्वतःला सावरत होती. सुबाना लघवीला म्हणून मागच्या मागं साठाकला. पांदीतल्या लिंबाऱ्याजवळ अंधारात येऊन थांबला. पुढच्या पुढं. सुबान्या मागं हाय का नाही कुणी लक्षच दिलं नाही. माणसांचा आवाज, कंदिलाचा उजेड पुढं येतोय म्हणजे आपली मंडळी आपल्याला शोधायला आली याचा कानोसा हौशीनं घेतला. डिझेलचा पेटता बोळा गारा गारा फिरवला, जोरात किंकाळी मारली. उभ्या झाडावर भुताची दिवटी. दिवटी विजली का पांदीतून चांगाळीचा आवाज. चांगाळ्याचा आवाज बंद व्हायचा आणि झाडावर दिवटी पेटायची. जोरात केकळीचा आवाज ऐकून पाटलाची बोबडीच बंद झाली. तरणी पोरं ब्यानं टिरीला पाय लावून पळाली. पळताना निरीच्या निर्या सुटल्या. जालू अण्णाची दातखिळ बसली. एका बाजूनं चांगाळी, दुसऱ्या बाजूनं दिवटी एकमेकाला इशारा देत राहिली. पाटलाची फजिती झाली, हानमेची चड्डी वली झाली. चिचवरच्या पांदीतल्या भूतांची मन शांत झाली. भूताटकीच्या ब्यानं घराघरातली माणसं कडी कोयांड्यात बंद. भूताच्या ब्यानं रातीच्या घराबाहेर येऊन हागा मुतायची बंद. ज्याच्या त्याच्या दारावर चुन्यानं येशील तर तुला रामाची शपथ ही अक्षरं उजळ माथ्यानं दिसायला लागली. अहो कधी नाही ती पोरं रामरक्षा म्हणायला लागली. नीलाबाईच्या ह्याकाड वागण्यानं हौशी सुबान्यानं भूताटकीला जवळ केलं. आपलं गुमान, आपलं इंगीत जाकरीत ठेवलं. दुसऱ्या दिवशी पाटील तापानं फनफनलं. हनमेत दिवटी, चांगाळी, चांगाळी दिवटी चावळत बसलं. मळ्याच्या वाट्यानं उत्तर सुरू झालं. चिचवरच्या भूतानं थैमान घातलं. सुबान्यानं दात वड बन ठेवलं. हौशीनं भूताटकीला खेळवत ठेवलं. लंगड्यात तुकाण्याला भर दुपारी मातीत लोळवलं. नीलीला जिंज्या सोडून नाचायला लावलं. गावातल्या देवऋषाचं फावलं. मग ज्यानं त्यानं आपलं फासं टाकलं. नीलाबाईनं मंगळवारी सगळी तयारी केली. हौशीला सकाळपासून खोलीत डांबूनच ठेवली. हौशी रडून रडून कोयाळ झाली. झांझड पडायच्या टायमाला खैर, कोंबडं, देवीच्या वटीचं सामान, नारळ, लिंब घेतलं. बरोबर हौशीला घेतलं आणि नीलाबाई सरळ बकुळाकडं आले.
बकुळाला माळ्यातल्या भूताच्या करामती कानावर आलत्या. तिने तिच्या घरातल्या देवी पुढं दिवा लावला, खाणा नारळानं देवीची वटी भरली, 2 लिंब 2 बाजूला ठेवली आणि बकुळा धीर गंभीर आवाजात देवीला बोलली, भूतटके असन तर उजवा कौल दे, करणी बाणामती चेटूक असन तर डावा कौल दे, आई माते कौल दे, तुझ्या भक्ताला हाकेला वो दे. भूतटके असन तर झाडायला खेळायला लाव, करणी बाणामती असन तर पाळायला लाव. हौसी सगळं कुतूहलानं बघत होती. नीलाबाई गंभीर झाली होती. बकुळानं पदर खोचला, झिंज्या सोडल्या, दोन्ही हाताची बोटं एकमेकात घातली, हात वर केलं आणि देवीच्या नावानं चांग भलं झालं करत बकुळानं अंगात आणलं. बकुळा काढली, अरर जालिंबूते, तुझा उतारा माझ्याजवळ आहे. देवी माझी पावरबाजे, तुझं काही चालायचं नाही. खैर कोंबडं घेऊन समाधानानं जायचं, हौशीला तारास नाही द्यायचा. माझी देवी तुझा पिच्छा सोडायची नाही, आल्या वाट्यानं परत जा. बकुळाच्या नवऱ्यानं खैर कोंबडं घेतलं, हौशीवरनं उतरलं आणि बकुळाला म्हणाला, देवा आता शांत व्हा, सगळं होईन तुमच्या मनासारखं. काय असन ते तुमच्या मनापारमानं होईन, पण हौसीला तारास देऊ नका. भक्ताचा मान राखा देवा, शांत व्हा. देवीच्या नावानं चांगलं झालं. बकुळाच्या नवऱ्यानं खैऱ्या कोंबड्याचं पाय बांधून घरामागं सोडलं. नीलाबाईनं बकुळाला दक्षिणा दिली, पाया पडली. हौसीला मनात वाटलं बकुळीला गारा गारा फिरवावं, देवी पुढं आपटावं. रिकामं देवीच्या नावानं स्वांग आणती. पण हौशीचा विलाज नव्हता. हौसी नाईलाजानं बकुळीच्या पाया पडली. बकुळानं नीलाबाईला सांगितलं, भूत जालिमय, 5 वाऱ्या करा, फरक पडन, आई देवी नवसाला पावन. नीलाबाई होय म्हणली. हौशीला घेऊन घराकडे गेली आणि खैऱ्या कोंबड्यानं बकुळाच्या बगुल्यात उडी मारली. नीलाबाईनं बकुळाकडं मंगळवार शुक्रवार हेलपाट मारलं. हौशीचं गप्प बसणं, मधनंच हसणं नीलाबाईला अप्रूप वाटलं. बकुळाला भूत रेटत नाही म्हणून तिने मात्रिक बुवाकडं साकडं घातलं. बुवा, हौसीला भूतापासनं सोडवा, तुमच्या मंत्रानं भूताचा टांगडच मोडा. गाड्याचा गवंडी झाल्यावानी शेरमान दाढी ठेवली होती म्हणून लोक त्याला बुवा म्हणायला लागले. शर्मा बुवा आंघोळ केल्यावर तोंडानं मंत्र बोलतो म्हणून लोक त्याला मांत्रिक बुवा म्हणायचे. मांत्रिक बुवाकडं हौसीला घेऊन नीलाबाई आली. हौसीला बुवानं पोळ्यात बसवलं. हौसीच्या भोवती एक रिंगण काढलं. बुवानं हौसीच्या मस्तकावर हात ठेवला आणि उग्र रूप धारण करून म्हणला, बोल भावाने, कुठल्या गावची? तुला आणि तुझ्या बोताला या बाटलीत बंदच करतो. आ ए बुवा, मी ह्याच गावची. बुवा, मी काय तुझी बायको आहे वय? मला भावानी म्हणतो का रे तू बोकडा? हौसी सवाल करते रोकडा, हिच्या जिंज्यास पकडा. माझ्या देवाचा घोडा काड्यावरनं सोडा, भूताच्या मळ्यातनं हौशीला बाहेर काढा. बुवा बडबडायला लागला. बुवा दात वट खात हौशीला खाऊ का गिळू करत होता. आजपर्यंत कोणी बाई माणूस बुवाला उलटं बोललं नव्हतं, पण बुवाला हौशीनं बोकडा म्हणली, त्यामुळं बुवाचा चाडला पारा. हौशीला वाटायचं मांत्रिक बुवाच्या दाढीला धरून सना सना हाणाव्यात. बुवाची कपनी लुंगी चुलीत टाकावी, बुवाला लंगुटीवर गावभर पळवावं. एकदम किंचळून हौशी मोठ्यांदा म्हणली बुवा, तुमच्या कपनीवर साप आहे. साप म्हणायचा अवकाश बुवाची पळताबोई झाली थोडी. नीलाबाई पांढरी फटपडली. हौसीनं मांत्रिक बुवाची फजिती करून टाकली. बुवाच्या बाटलीला हौसीने बुच्च मारून टाकलं. बेदरलेल्या मांत्रिक बुवानं गाव सोडलं. भूताटकेनं आपलं घोडं दामटलं. बघता बघता दिस सरलं. हौसीला माहेरचं बोलावणं आलं. हौसी दिवाळ सणाला आली. सुबान्या पहिल्या दिवाळीला सासरवाडीला आला. हौशीच्या संसारातलं उनं दुनं आईबापानं समजून घेतलं. दिवाळ सण साजरा केला. हौसीच्या बानं सुबान्याला पिवळा केला. हौसीचा जीव मोहारला. आईबाचा जिवाळा मनी दाटला.
हौशीचा चेहरा गंभीरपणाचं सावड घेऊन आला. नामानं गंगाबाईनं सासरला आहेर पाठवला. नीलाबाई पगबत बोंबलायची राहिली. बाकी सगळं तिने केलं. हौशी सुबाण्याची भेट होऊ दिली नाही. मग हौशी गारवार कशी काय राहिली? मी पत्र्याच्या खोलीच्या उंबऱ्याला उस देऊन झोपली. सुबाण्याची कडी ठोठवायची हिंमत नाही झाली. नवरा बायकोत बात झाली नाही. ती एक रात जवळ आली नाहीत. मग ही गरोदर राहिली कशी? देवा, आमची लाजाबरू येशीव टांगली. सुभाण्यापासून हौशीला लांब ठेवली तरी हौशी दिसामासानं खोलायला लागली. सगळी करणी बुताटकीनं केली. चिचवरच्या भूतानं हौशीला घोळासली. भूताखेताची वंशवेल हौशीच्या पोटात वाढायला लागली. बाहेर काय सांगावं याची मला बाया लाज वाटायला लागली. नीलाबाई सगळीकडं बोलायला लागली. सुबाण्याला कोडं वाटायचं. आपल्या बायकोला हौशीला मळ्यात धुणं घेऊन येणं कसं सुचलं असन? त्याने हौशीला विचारलं, हे समज तुला कसं काय सुचलं ग? हौशीनं सुबाण्याला सांगायला सुरुवात केली का शेजारची वच्ची सांगत होती तिची पण सासू नवऱ्याला बायकोजवळ जाऊ देत नव्हती. मग वच्ची पहिल्या वळणाला गेली. वड्यात वगळीत जाडीत जिथं मोका मिळेल तिथं जोका खेळायची. काहीच घडलं नाही असं सावावानी मग घरला यायची. घरात बोलायची चोरी. सासूची नजर सुनवरी. हागंदारीला गेल्या वची मला म्हणली, तुमचं कुटवर आलंय का पैलवान अजून दंड बैठकात ठुकतोय? तुम्हाला तर पत्र्याची खोली आहे. आमचं सासू सासरं दीर नंदा जावा भावा त्यांची लेकरं सगळ्याचा घरभर दारभार भरलेला असतोय. सासरा अजून सासूला सोडत नाही. थोरलं रावसाहेब दारू पिऊन तरण्या ताट्या नंदान देखत वस्त्रीला पसरून पडलेला असतात. आमची गळची पिकारतात. एवढ्या माणसांच्या धबडग्यात आम्हाला कुठली आली मोकळी? म्हणून म्या नवऱ्याला म्हणलं, घावलं तवा पावलं. गावऱ्या गोळा करायच्या नादानं जाडीत, धुण्याच्या नादानं वड्याला, परसाकडच्या निमित्तानं वगळेला, असा घावला मोका का घे झोका चाललंय आमचं. यो असा वच्चीचा कानमंत्र घेतला, म्हाताऱ्या सासूचा वाकार घेतला आणि सरळ तुमच्यासाठी धुणं घेऊन माळाजवळ केला. मळ्यानं लळा लावला. जीवाभावाच्या भूतानं झपाटलेगत झाले. तुमच्या मर्दुमुखीचं कौतुक काय बाईला कळावं म्हणून एवढा खाटाटोप. म्हाताऱ्या सासूनं मनापासून आधार दिला, पण मालकाला आणि सासूबाईला कळत कसं नाही. पोरांची लग्न करतात, पोरगा आरी पडेल म्हणून दारात काठी घेऊन बसतात. बाईची जातच बाईला आडवी येते. सुनाला जवा तवा घालून पाडून बोलती. सासू अशी व कशी सुनाला आडपाया घालती. बाईनं बायपण जपाव, सुनाचं मन वळखाव. पण तुम्ही ह्याकड बाया त्याच्यामध्ये आडपाया घालताय. वरनं बाता मारता, कजाक सासू म्हणून मिरवता, भूत भूत म्हणून देवऋषाकडं जाता आणि भलतंच कोकलत बसता. देवऋषाला जगणं कळलं असतं तर त्यो भगवं घालून बसलाच नसताना. नीलाबाई घरात दोमशान घालून बसली होती. सुनाला हौशीला भूतानं घोसळले. भूताची वंशवेल हौशीच्या पोटात वाढती. गावात तोंड दावायची सोय नाही राहिली. तवा म्हाताऱ्या सासूनं आपलं मौन सोडलं आणि म्हणली, नीले अगं तू बाई नाही, तू कैदाशी ने. अगं टवळे तरणी ताटी पोरं त्यांच्या आड तू यायची वय. चिचव भूत नाही, तू ए भूतीन. तुझा लोक शोभान्या भूत. त्या भूतानं हौशीला झापाटलंय. अगं मळ्यातनं हौशी आली आणि ग बसली तवाच म्या म्हातारीनं सगळं ओळखलं होतं का भूतानं भूताला झापाटलं. नीलाबाईला तोंडावा पाटलं. भूताटकीनं अख्ख्या गावात कहर केला. सुबाण्यानं हौशीचा फड जिंकला आणि पाटील सगळं आठवून खादा खादा हसत बसला. सासूच्या आडपायावर भूतानं उपाय केला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची आडपाया ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा.
ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा आणि सगळ्यांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूयात श्रोते हो अशाच उत्तमोत्तम कथांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सतत. नमस्कार श्रोते हो.